नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ब्रेन बूम मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आज घेऊन आलो एक नवीन सेट, विज्ञानचा सेट, सायन्सचा सेट, जो की तुमच्या स्पर्धा परीक्षा, रेल्वे ग्रुप डी, तलाठी आणि पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे क्वेश्चन मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा, कारण सगळे अतिशय महत्त्वाचे आणि संभाव्य क्वेश्चन आपण या ठिकाणी काय करलात घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी। चला तर व्हिडिओला आजच्या सुरुवात करूया। धमाकेदार व्हिडिओ होणार आहे। पेन आणि नोटबुक घेऊन बसा, नोट करा। चला तर सुरुवात करूया आजच्या या धमाकेदार व्हिडिओला। आजचा पहिला प्रश्न, मनुष्याच्या शरीरातील सर्वात मोठी हाड कोणती आहे? ए फेम्यूर, बी ह्युमरस, सी टिबिया आणि डी फायबुला। तर मनुष्याच्या शरीरातील सर्वात मोठे हाड हे फेम्यूर आहे। क्वेश्चन नंबर 2, पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे? जे केमिकल फॉर्म्युला आहे पाण्याचा तो काय आहे? CO2 याला आपण कार्बन डायऑक्साईड असं म्हणतो, हे कार्बन डायऑक्साईड आहे। तर पाण्याचं आपल्याला विचारलं आहे। H2O हायड्रोजन डायऑक्साईड हे पाण्याचं रेणुसूत्र आहे, पाण्याचं रेणुसूत्र आहे। H2SO सल्फ्युरिक ॲसिड म्हणतात त्याला, H2SO4ला। NaCl हे मीठाचं रेणुसूत्र आहे, मीठ लक्षात राहू, NaCl सॉल्ट। तर आपलं उत्तर आहे, आपल्या विचार पाण्याचं रासायनिक सूत्र काय आहे? तर पाण्याचं रासायनिक सूत्र हे H2O आहे। काय आहे? H2O। प्रश्न क्रमांक 3, सूर्याच्या ऊर्जेचा मुख्य स्रोत कोणता आहे? सूर्याच्या ऊर्जेचा मुख्य स्रोत कोणता आहे? सूर्याच्या जी ऊर्जा आहे त्याचा मुख्य स्रोत कोणता आहे? ए रासायनिक प्रतिक्रिया, बी अणुसंलयन म्हणजे न्यूक्लिअर फिजन म्हणतो त्याला आपण, सी अणुविखंडन आणि डी ज्वलन। तर या प्रश्नाचं उत्तर आहे बी न्यूक्लिअर फिजन हे काय सूर्याच्या ऊर्जेचे मुख्य स्रोत आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, रक्ताचा रंग लाल का असतो? रक्ताचा रंग हा लाल का असतो असा प्रश्न केलेला आहे। ए क्लोरोफिल, बी हिमोग्लोबिनमुळे, सी मेलॅनिन आणि डी कॅरोटीनमुळे। तर या प्रश्नाचं उत्तर आहे हिमोग्लोबिन शरीरामध्ये असल्यामुळं आपल्या रक्ताचा रंग काय असतो? लाल असतो। यानंतरचा क्वेश्चन आहे, पृथ्वीचा सर्वात जवळचा ग्रह कोणता? पृथ्वीचा सर्वात जवळचा ग्रह कोणता? ए मंगळ, बी शुक्र, सी गुरु, डी बुध। तर या ठिकाणी शुक्र हा काय आहे? पृथ्वीला सर्वात जवळ आहे। त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 6, वनस्पती प्रकाश संश्लेषणादरम्यान कोणता वायू सोडतात? ज्यावेळेस प्रकाश संश्लेषण वनस्पती करत असतात तेव्हा कोणता वायू करतात? प्रकाश संश्लेषण करत असताना वनस्पती कार्बन डायऑक्साईड काय करते? आतमध्ये घेते आणि ऑक्सिजनला रिलीज करते। तर प्रश्न आहे, वनस्पती प्रकाश संश्लेषण दरम्यान कोणता वायू सोडतात? इनटेक कोणता करतो? कार्बन डायऑक्साईड करतात आणि ऑक्सिजनला काय करतो? तो रिलीज करत असतो। आपण काय करतो? ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड काय करतो? आपण बाहेर टाकत असतो। तर ऑप्शन नंबर या ठिकाणी काय आहे? आपलं उत्तर असणार आहे ऑक्सिजन जी काय करतात? सोडत असतात। ओके। तर यानंतरचा प्रश्न आहे 7, शरीरामध्ये इन्सुलिन कोण तयार करत असतो? शरीरात इन्सुलिन कोण तयार करते? ए यकृत, बी स्वादुपिंड, सी मूत्रपिंड, डी हृदय। तर आपल्या शरीरामध्ये जे इन्सुलिन आहे ते काय करत असतं? स्वादुपिंड तयार करतात, त्याला आपण पॅनक्रीज असं म्हणतो इंग्लिशमध्ये, स्वादुपिंड। प्रश्न क्रमांक 8, पृथ्वीचा सर्वात कठीण पदार्थ कोणता? व्हॉट इज द हार्डेस्ट मेटल ऑन द अर्थ असा प्रश्न केलेला आहे। ए लोखंड, बी सोनं, सी हिरा आणि डी काच। तर या ठिकाणी तुमचं उत्तर आहे हिरा, कारण हा हिरा पृथ्वीवरील सर्वात हार्ड मेटलपैकी एक आहे, त्याला आपण डायमंड असं म्हणतो। त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक 9, अणुक्रमांक 1 असलेला मूलद्रव्य कोणता? अणुक्रमांक 1 असलेला मूलद्रव्य कोणता?
ए ऑक्सिजन, बी हायड्रोजन, सी नायट्रोजन आणि डी कार्बन. तर अणुक्रमांक ज्याचं 1 आहे तो सुरुवात होते आपल्या हायड्रोजनपासून, त्याच्यामुळे उत्तर आपलं काय असणार आहे हायड्रोजन. काचा याचा अणुक्रमांक 1 आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मलेरियाचा प्रसार कोणामुळे होतो. प्रश्न क्रमांक 10 मलेरियाचा प्रसार कोणामुळे होतो. जे मलेरिया रोग आहे डास चावल्यामुळे होतो, पण डास चावल्यामुळे होतो त्या आता ऑप्शन आहे ए व्हायरस, बी बॅक्टेरिया, सी प्लाझ्मोडियम आणि डी फंगस. तर याचा ऑप्शन आहे सी हे आपलं काय असणार आहे उत्तर. प्लाझ्मोडियममुळे काय होतं आपल्याला मलेरिया रोगाची लागण होत असते. प्रश्न क्रमांक 11 पृथ्वीची फिरण्याची दिशा कोणती आहे. जी पृथ्वी आहे आपली, पृथ्वीची फिरण्याची दिशा कोणती आहे. पृथ्वीची फिरण्याची दिशा कोणती. ए पूर्वेकडून पश्चिमेकडे, बी पश्चिमेकडून पूर्वेकडे, सी उत्तर ते दक्षिण, डी दक्षिण ते उत्तर. तर पृथ्वीची फिरण्याची दिशा ही पश्चिमेकडून काय आहे पूर्वेकडे आहे. म्हणजे या ठिकाणी अशा पद्धतीने आपली काय करते रोटेट करत असते, पृथ्वी रोटेट करत असते. अशा पद्धतीने रोटेशन आहे. पश्चिमेकडून पूर्वेकडे काय करत असते ती रोटेट करत असते, फिरत असते. बलाची एसआय एकक कोणती. बलाची जे एसआय एकक आहे, बलाचे एसआय एकक काय आहे कोणता आहे. ए जूल, बी न्यूटन, सी वॉट, डी पास्कल. तर बलाचं जे एसआय एकक आहे ते आहे न्यूटन. काय आहे न्यूटन. बलाचं एसआय एकक न्यूटन आहे. प्रश्न लक्षात ठेवा. मानवी डोळ्यात किती प्रकारचे रंग संवेदक शंकुपेशी असतात. मानवी डोळ्यामध्ये किती प्रकारचे प्रश्न आहे डोळ्यामध्ये किती प्रकारचे रंग संवेदक शंकुपेशी असतात. ए 1, बी 2, सी 3 आणि डी 4. तर या ठिकाणी रंगसंवेदक शंकू हे आपल्या डोळ्यामध्ये 3 असतात. प्रश्न क्रमांक 13चं उत्तर सी आहे 3. त्यानंतरचा प्रश्न आहे 14. जी रेडिओ ॲक्टिव्हिटी आहे त्या रेडिओ ॲक्टिव्हिटीचे जनक कोण आहेत. हु इज द फादर ऑफ रेडिओ ॲक्टिव्हिटी. ए न्यूटन, बी आइन्स्टाईन, सी हेनरी बेक्वेरेल, डी डाल्टन. तर याचं उत्तर आहे हेनरी बेक्वेरेल. हे काय आहेत रेडिओ ॲक्टिव्हिटीचे जनक आहेत. तर 15 डीएनएचे पूर्ण रूप काय आहे. ए डिऑक्सी न्यूक्लिक ॲसिड, बी डाटा नोड आर्किटेक्चर, सी डबल न्यूरॉन ॲसिड आणि डी डीप न्यूरल ॲनालॉग. तर या ठिकाणी डीएनएचं लॉंग फॉर्म आहे डिऑक्सी न्यूक्लिक ॲसिड. डिऑक्सी न्यूक्लिक ॲसिड त्याला आपण डीएनए असं म्हणतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16 प्रकाशाचा वेग किती आहे. ए 3000 किलोमीटर प्रति सेकंद, बी 30,000 किलोमीटर प्रति सेकंद, सी 3 लाख किलोमीटर प्रति सेकंद आणि डी 3 किलोमीटर प्रति सेकंद. तर या ठिकाणी सी हे त्याचं उत्तर आहे 3 लाख किलोमीटर प्रति सेकंद. हे काय प्रकाशाचा वेग आहे. त्यानंतरचा प्रश्न 17 पृथ्वीवरील सर्वात जास्त प्रमाणात आढळणारा वायू कोणता. पृथ्वीवरील सर्वात जास्त प्रमाणात आढळणारा वायू. ए ऑक्सिजन, बी कार्बन डायऑक्साईड, सी नायट्रोजन, डी ऑर्गॉन. तर पृथ्वीवर सर्वात जास्त आढळणारा वायू म्हणजे नायट्रोजन आहे, जो की 72% काय आहे सगळ्यात जास्त नायट्रोजन आपल्या काय करतो पृथ्वीवर आढळतो. त्याचं प्रमाण आहे 72%. त्यानंतर 18 दातातील इनॅमल कोणत्या प्रकारचा असतो. दातामध्ये जो इनॅमल असतो तो कोणत्या प्रकारचा असतो. ए मऊ ऊतक, बी कडक ऊतक, सी तंतू आणि डी द्रव. तर तो असतो कडक ऊतक. कसा असतो कडक ऊतक लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 19 सौरमालेतील सर्वात उष्ण ग्रह कोणता. सौरमालेतील सर्वात उष्ण ग्रह कोणता. ए बुध, बी मंगळ, सी शुक्र, डी गुरु. तर सौरमालेतील सर्वात उष्ण ग्रह आहे शुक्र.
कोणता आहे? शुक्र आहे. तर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रामध्ये स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या मित्रामध्ये शेअर करायला विसरू नका. चला पुढे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक 20. रक्तगट शोधणारे शास्त्रज्ञ कोणते? रक्तगट शोधणारे शास्त्रज्ञ कोण? ए. एडवर्ड जेन्नर, बी. लँडस्टायनर, सी. फाचर, डी. फॅरेडे. तर रक्तगट शोधणारे हे शास्त्रज्ञ हे लँडस्टायनर आहेत. कोण आहेत? लँडस्टायनर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 21. पृथ्वीवरील सर्वात मोठा सजीव अवयव कोणता? पृथ्वीवरील सर्वात मोठा सजीव अवयव कोणता? ए. मेंदू, बी. त्वचा, सी. यकृत आणि डी. फुफ्फुसे. तर सर्वात मोठा सजीव अवयव त्वचा आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 22. ध्वनी हवेत कसा प्रवास करतो? ध्वनी हवेत कसा प्रवास करतो? ए. अनुदैर्घ्य तरंग, बी. अनुप्रस्थ तरंग, सी. विद्युत चुंबकीय तरंग, डी. स्थिर तरंग. तर ध्वनी हवेत अनुदैर्घ्य तरंग यामार्फत काय करत असतो? प्रवास करत असतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 23. वीज मीटर कोणते एकक मोजतो? वीज मीटर कोणते एकक मोजतो? ए. व्होल्ट, बी. जूल, सी. किलोवॅट तास, डी. अँपियर. तर वीज मीटर हे किलोवॅट तास काय करत असतो? मोजत असतो. किलोवॅट आवर. त्याचं सी क्रमांकाचं उत्तर आहे. त्यानंतर आम्लप्लक क्षार बरोबर काय? आम्ल आणि क्षारांचं मिश्रण झालं तर काय तयार होतं? ए. मीठ प्लस पाणी, बी. वायू प्लस पाणी, सी. धातू प्लस मीठ, डी. काही नाही. तर आम्लप्लक क्षार हे काय तयार करत असतं? मीठ आणि पाणी तयार करत असतं. त्यानंतर 25. व्हिटॅमिन डी मिळण्याचा मुख्य स्रोत कोणता? व्हिटॅमिन डी मिळण्याचा मुख्य स्रोत कोणता? ए. दूध, बी. सूर्यप्रकाश, सी. तेल आणि डी. फळे. तर व्हिटॅमिन डी मिळण्याचं मुख्य स्रोत हे काय आहे? सूर्यप्रकाश आहे. काय आहे? सूर्यप्रकाश आहे. म्हणून बी हे काय आपलं उत्तर आहे. वनस्पतीमध्ये पाण्याची वाहतूक कोण करते? वनस्पतीमध्ये पाण्याची वाहतूक कोण करते? जी वनस्पती आहे त्याच्यामध्ये जे पाणी वाहून जे घेऊन जातं ते कोण करत असतं असा प्रश्न केलेला आहे. ए. फ्लोएम, बी. झायलम, सी. कॅम्बियम, डी. क्लोरोफिल. त्याच्यामध्ये वनस्पतीमध्ये वाहून घेण्याची क्षमता वाहून जे घेऊन जातं पाणी त्याला आपण झायलम असं म्हणतो. म्हणून ऑप्शन नंबर काय आहे? बी हे काय आपलं उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 27. मानवी शरीरात एकूण किती गुणसूत्रे म्हणजे क्रोमोझोम असतात? मानवी शरीरामध्ये एकूण किती गुणसूत्रे असतात? किती विचारलेलं आहे. जर तुम्हाला पेअर विचारले असेल तर पेअर असतात किती? 23 पेअर असतात. पेअर विचारले असेल तर 23 आणि क्रोमोझोम विचारले असेल तर डबल असतात 46 असतात. म्हणून ऑप्शन नंबर काय आहे या ठिकाणी? सी आहे. हे आहेत टोटल क्रोमोझोम पण पेअर आहेत 23. लक्षात ठेवा. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 28. कोणत्या धातूचा वापर विद्युत तारा बनवण्यासाठी होतो? कोणत्या धातूचा उपयोग विद्युत तारा बनवण्यासाठी होतो? ए. लोह, बी. सोनं, सोन्याचा जर केला तर सोनं लोक चोरून घेऊन जातील. सी. तांबे, याचा पण होतो पण कमी प्रमाणात केला जातो. तांब्याचा पण केला जातो. डी. ॲल्युमिनियमचा पण केला जातो. या दोन्ही धातूचा काय केला जातो? उपयोग केला जातो. जनरली कॉपरचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 29 आहे. पृथ्वीवर सर्वात जास्त प्रमाणात आढळणारे द्रव कोणते? पृथ्वीवर सर्वात जास्त आढळणारे द्रव कोणते? ए. आम्ल, बी. खारट पाणी, सी. ताजे पाणी, डी. अल्कली. तर पृथ्वीवर सर्वात जास्त समुद्राचं प्रमाण असल्यामुळे खारट पाणी काय आहे?
जास्त प्रमाणात आढळतो. आणि शेवटचा क्वेश्चन जो तुमच्यासाठी आहे, कोळसा कोणत्या प्रकारचं इंधन आहे? कोळसा हे कोणत्या प्रकारचं इंधन आहे? ए नूतनीकरणीय, बी अनूतनीकरणीय, सी सौर आणि डी जैव. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय करायचं आहे? छानसं कमेंट करायचं आहे कमेंट बॉक्समध्ये. तुमचं आन्सर कमेंटमध्ये आलं पाहिजे. अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांना त्याचा फायदा होईल. पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिकसह. तोपर्यंत धन्यवाद.